दुपट्टा गँग पासून सावधान। औरंगाबादमध्ये दुपट्टा गँगचा हैदोस। काही मिनिटात दुकान करतात साफ। दुपट्टा गँगची व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती। औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन परिसरातल्या या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही चित्रफित पहा। वेळ पहाटे 4 वाजता 6 महिला अचानकपणे या दुकानासमोर येऊन बसल्या। एवढ्या पहाटे या महिला इथं कशासाठी आल्या असतील हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। समोर दुपट्टा धरून त्यामागे दुकानाचं कुलूप तोडलं जात आहे। होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही आहे दुपट्टा गँग। किती कमी वेळात आणि हुशारीनं ही गँग चोरी करून पसार होते ते पहा। या महिलांनी दुकानाची संपूर्ण माहिती घेतली होती। दुकानात शिरल्यानंतर महिला थेट कॅश काउंटर जवळ जाऊन 15 सेकंदात लॉकर तोडून त्यातली रोकड काढून घेते। यावरून या महिला किती तरबेज आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल। पुन्हा एकदा पहा या महिला गँगचा हा कारनामा। आतमध्ये चोरी करत असताना बाहेर त्यांच्या साथीदार दुपट्टा धरून बसलेले असतात। काम फत्ते झाल्यावर ही टोळी तिथून पसार होते। या टोळीनं चोरी करण्याकरता ही अनोखी पद्धत शोधून काढली असून दुकानाचं कुलूप तोडताना रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला संशय येऊ नये म्हणून या महिला दुपट्ट्यांचा अशा प्रकारे वापर करतात। औरंगाबाद शहरामध्ये आपण ज्याला दुपट्टा गँग म्हणताय तशी एक महिलांची गँग घरफोडी करणारी पहिल्यांदाच लक्षात आलेली आहे। 5-6 महिला 6 महिला त्याच्यामध्ये आहेत आणि काही मिनिटांमध्येच त्या लॉक तोडतात, आतमध्ये जातात, आतला सामान घेऊन पसार होऊन जातात, व्हॅल्युएबल्स घेऊन। त्याचे CCTVचे फुटेजेस मिळालेले आहेत, त्याही याच्यातनं तपास करण्यात येत आहे। दुसरा तपास हाही करण्यात येत आहे की यांनी सिलेक्शन दुकानाचं कसं केलं, याने याबद्दलची काही माहिती होती किंवा कसं याबद्दलही तपास करण्यात येतो। या महिलांवर शक्यतो कुणाला संशय येत नाही, तसंच त्यांची कोणी चौकशीही करत नाही आणि त्याचाच फायदा ही गँग घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। अशी घटना केवळ औरंगाबादमध्येच घडली असं नाही, तर जळगावमध्येही अशाच दुपट्टा गँगनं दुकान फोडून माल लंपास केलाय। या टोळीचा कारनामा CCTVत कैद झालाय। जळगाव शहरात एकाच दिवशी 4 दुकानांचं शटर तोडून 1 लाखांची लूट झाली। विशेष म्हणजे जळगाव शहर पोलीस ठाण्यात अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं दुकान या दुपट्टा गँगनं फोडून पोलिसांनाच आव्हान दिलंय। अगदी पोलीस स्टेशनच्या समोर दुकान असताना सुद्धा चोरी झालेली आहे आणि आमचे 52,000 अंदाजे रक्कम दुकानातून चोरी गेलेली आहे। व्यापाऱ्यांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण झालेलं आहे की मेन रोडवरती दुकान, सिटी पोलीस स्टेशन, तरी एवढं लेडीज असून सुद्धा चोऱ्या करतायत, थोडंसं वातावरण भीतीचं झालेलं आहे। जळगाव पोलीस या महिला टोळीचा शोध घेत आहेत। त्यासाठी 2 पथकं तयार करण्यात आली आहेत। जळगाव असो की औरंगाबाद, या दोन्ही शहरात दुपट्टा गँगनं धुमाकूळ घातला असून या प्रकारानं व्यापारी धास्तावले आहेत। जळगावहून विकास भदाणेसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।